कराड, प्रशांतजी साठे, रामजी सातपुते, या ठिकाणी उपस्थित सर्व पूर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधू आणि उपस्थित सर्व अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्रित झालेले प्रतिनिधी भगिनी आणि बंधूंनो, आज या पूर्व कार्यकर्ता संमेलनामध्ये या ठिकाणी मला येता आलं याचा मला अत्यंत आनंद आहे. खरं तर पहिल्यांदा असं ठरलं होतं की उद्या एका कार्यक्रमात मी येणार होतो, पण उद्या काही कार्यक्रम अचानक असे आले की मी विनंती केली की मला आज येता येईल का, आणि मला सांगण्यात आलं की आज पूर्व कार्यकर्ता संमेलन आहे, त्याच्यामध्ये तुला येता येईल. मला असं वाटतं की उद्याचा कार्यक्रम तर महत्वाचा होताच, पण आज येता आलं याचा अधिक आनंद मला आहे. कारण पूर्व कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी येता आल्याने आपल्या सगळ्यांना मला भेटता आलं. विद्यार्थी परिषदेमध्ये काही वर्ष मी काम केलं आणि आपल्या सगळ्या वाटचालीमधला संघर्षाचा तो काळ होता. काश्मीरचं आंदोलन असेल, राम जन्मभूमीचं आंदोलन असेल, विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी जाण्याची संधी मला मिळाली. आपल्यापैकी अनेकांच्या नजरेसमोरून विद्यार्थी परिषदेत आपण ज्यावेळेस काम करत होता त्या काळातल्या आठवणी आज जिवंत होत असतील, आणि निश्चितपणे आपण देखील त्या भूतकाळामध्ये जात असाल. मी पण इथे बसल्या बसल्या मलाही त्याच आठवणी या ठिकाणी येत होत्या. विशेषत्वाने आत्ताच नागपूरला विदर्भ प्रांताचं नवीन कार्यालय त्याचं लोकार्पण झालं, आणि त्यानिमित्ताने जेव्हा मी कार्यक्रमाला गेलो तर सर्वांच्या मनामध्ये जुनं जे संगम चाळीतलं कार्यालय होतं त्याच्या आठवणी दाखवून येत होत्या. आणि कशा प्रकारे अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये 2 खोल्यांचं ते कार्यालय आणि त्या कार्यालयातलं कसा कारभार चालायचा हे सगळ्यांच्या आठवणीतनं त्याला उजाळा मिळत होता. आणि आपण माझ्या एका गोष्टीशी सहमत व्हाल की प्रत्येकाच्या जीवनातले काही मंतरलेले दिवस असतात, तर ते मंतरलेले दिवस हे विद्यार्थी परिषदेमध्ये आपण अनुभवले. आणि अतिशय ध्येयवादाने प्रेरित होऊन काहीतरी परिवर्तन घडवायचं आहे या भावनेतनं कुठल्याही गोष्टीचा विचार न करता संघर्ष करायचा, नेतृत्व करायची एक क्षमता या निमित्ताने तयार करण्याचं काम होत असतं. मला आजही आठवतं, त्या दिवशी सुरेशजींना म्हणालो की साधारण संध्याकाळी 7-7:30, 8ची वेळ होती. संगम चाळीच्या कार्यालयाच्या बाहेर फुटपाथवर बसून आम्ही 2-3 लोक गप्पा मारत होतो. सुनीलजी आले, ते मला म्हणाले, देवेंद्र 1 मिनिट तू इकडे. आणि मला असं म्हणाले की उद्यापासून तुला भारतीय जनता पक्षात काम करायचं. त्यांना म्हणालो की माझी तयारी नाही आहे, मला विद्यार्थी परिषदेतच काम करायचं आहे आणि राजकीय क्षेत्रात जावं ही माझी मानसिकता नाही आहे, मला जायचं नाही आहे. मला त्यांचं वाक्य आठवतं की आपल्याकडे एकदा निर्णय झाला की त्याच्यावर चर्चा होत नसते. आणि विलासजींनी सांगितलंय की उद्यापासून तुला जायचं आहे, आणि तुला जर काही मनात शंका असेल तर तू एकदा विलासजींना जाऊन भेट. विलासजी फडणवीस त्यावेळेस आमचे खरे मार्गदर्शक तेच होते सगळ्यांचे. विलासजींकडे मी गेलो. विलासजींनी सांगितलं की नाही, सगळ्यांची इच्छा आहे की तू या क्षेत्रात काम केलं पाहिजे. आणि एका दिवसात माझी रवानगी ही विद्यार्थी परिषदेतून भाजपमध्ये झाली. पण एक गोष्ट निश्चित आहे की विद्यार्थी परिषदेत काम करत असताना
बिना पार्श्वभूमीची, बिना चेहऱ्याची मुलं आणि मुली, ज्यांना कुठलाही सामाजिक राजकीय चेहरा नाही, ज्यांना आपली कुठली ओळख नाही, बने 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 अशी सगळी भरती विद्यार्थी परिषदेत येते आणि कामात्मक शिकत शिकत त्यांच्यातले नेतृत्व गुण अशा प्रकारे तयार होतात की काल परवा पाहिलेला हा दुसरा मुलगा किंवा मुलगी जी बैठकीत एक शब्द बोलत नाही, कार्यक्रमामध्ये कुठल्या तरी कोपऱ्यात बसलेला असतो किंवा बसलेली असते, ती अचानकपणे कार्यक्रमाचं संचालन करताना दिसते, एखाद्या आंदोलनाचं नेतृत्व करताना दिसते, मोठा एक समूह त्याच्या किंवा तिच्या पाठीमागे आपल्याला दिसतो आणि बिनचेहऱ्याचं म्हणून आलेलं हे मुलगा किंवा ही मुलगी अचानकपणे आपल्याला नेता झालेले दिसते. मला असं वाटतं की ही खरी किमया विद्यार्थी परिषदेमध्ये आहे की कुठलीही पार्श्वभूमी नसलेली आणि कुठलाही चेहरा नसलेले अशा बिनचेहऱ्याच्या लोकांना चेहरा द्यायचा. आणि याचा परिणाम काय, केवळ राजकीय क्षेत्रात नाही, राजकीय क्षेत्रामध्ये तर अनेक लोक विद्यार्थी परिषदेतनं गेले. आजही आमच्या मंत्रिमंडळामध्ये विनोदजी तावडे असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, ज्यांनी खऱ्या अर्थानं विद्यार्थी परिषदेचा कार्यकाळ गाजवला. पण त्याच्या व्यतिरिक्त समाजाच्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी परिषदेमध्ये कार्य केलेला व्यक्ती जातो त्याच्यातल्या उपजत अशा किंवा तयार झालेल्या नेतृत्व गुणांमुळे त्या त्या क्षेत्राला समृद्ध करण्याचं काम हे विद्यार्थी परिषदेचा तो कार्यकर्ता करतो. आणि या समाजाला आवश्यकता कशाची आहे, याचीच आवश्यकता आहे. समाजामध्ये आज सर्वात कमतरता जर काही असेल तर समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नेतृत्व नाही. नेतृत्वहीन अशा प्रकारे जेव्हा समाज असतो त्यावेळी त्या समाजाचं भविष्य भवितव्य हे काही फार उज्ज्वल नसतं. आणि म्हणून समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये नेतृत्व करणारे लोक, आज आपण बघितलं सुनीलजींनी देखील ज्याचा उल्लेख केला की संघर्षात आपण उभं राहतो. आपण ज्या विचार परिवारातल्या संघटना आहेत या संघटनांनी सातत्याने जनसंघटना उभा करण्याचा प्रयत्न केला. कारण आपलं कार्यच आहे, मनुष्य निर्मितीचं कार्य आहे, आपलं मानव निर्मितीचं कार्य आहे. एक राष्ट्रवादानं प्रेरित असलेला आणि समाजाला वाहून घेतलेला असा कार्यकर्ता तयार करण्याचं आपलं कार्य आहे. आणि म्हणून समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये राष्ट्रवादाने देशभक्तीने प्रेरित असलेले कार्यकर्ते तयार करायचे म्हणून विचार परिवाराने इतके वर्ष काम केलं, इतक्या जनसंघटना उभ्या केल्या. आज असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये आपली जनसंघटना उभी नाही. पण त्याच वेळी ज्यांचा मुकाबला आपण करतो त्या लोकांनी मात्र एक शॉर्टकट या ठिकाणी अंगीकारला आणि जनसंघटना उभारण्याच्या ऐवजी शिक्षण, इतिहास, साहित्य, संस्कृती आणि माध्यम या 4 गोष्टींमध्ये त्यांनी शिरकाव केला. आणि या 4 गोष्टींच्या भरोशावर आजही देशामध्ये असमंजस्याची परिस्थिती ते तयार करतात. मग ते साहित्याचं क्षेत्र असो, ते शिक्षणाचं क्षेत्र असो, इतिहासाचं क्षेत्र असो किंवा माध्यम असतील, यांच्या माध्यमातून समाजामध्ये आपला विचार रोखायचा आणि स्वतःचा विचार पोचवायचा. राष्ट्रवादाचा विचार हा बुरसटलेला. राष्ट्रवादाचा विचार म्हणजे सांप्रदायिक विचार आणि लांगुलचालनाचा विचार किंवा या देशाच्या संस्कृतीशी ज्याची कुठली नाळ जुळलेली नाही असा विचार हा समाजामध्ये सांगायचा. म्हणजे मग आपण सुधारक आहोत, पुढारलेले आहोत, इंटलेक्च्युअल्स आहोत, बुद्धिजीवी आहोत, अशा प्रकारचा संभ्रम तयार करायचा. आणि दुर्दैवाने हे हा संभ्रम तयार करण्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. आज जर आपण विचारांच्या माध्यमातून आपल्या विचार मांडणारे लोक किती याचं गणित मांडलं तर संख्येने आपण जास्त आहोत. पण समाजापुढे
कोणता विचार मोठ्या प्रमाणात येतो, कोणत्या विचाराला व्यापक प्रसिद्धी देण्याचं काम केलं जातं आणि माध्यमांमधल्या आपल्या अस्तित्वाचा उपयोग करून हाच विचार योग्य आहे अशा प्रकारे समाजाला दिग्भ्रमित करण्याचं कार्य हे केलं जातं. याचं जर मूल्यमापन केलं तर निश्चितपणे आपल्याला यापेक्षा अधिक काम करण्याची आजही आवश्यकता आहे. आपल्याला माहिती आहे की इतिहास या गोष्टीचा साक्षी आहे की ज्या ज्या वेळी आपल्यावर आक्रमण झाली, ज्या ज्या वेळी आपण गुलामगिरीत गेलो, त्या त्यावेळी पहिल्यांदा आपली जी मूळ संस्कृती आहे, आपले संस्कार आहेत, आपला विचार आहे, याच्यावर आक्रमण करून ते कसं संपवता येईल याचा पहिला प्रयत्न झाला. आणि यातलं सगळ्यात महत्वाचं क्षेत्र जर कुठलं असेल तर ते शिक्षणाचं क्षेत्र आहे. आपल्याला माहिती आहे की मॅकॉलेनी एक ते फार प्रसिद्ध पत्र ज्यावेळेस पाठवलं होतं आणि सांगितलं होतं की या देशामध्ये समृद्धी आहे, या देशात चोर नाही आहेत, या देशामध्ये लोक शिकतायत, या देशातली सत्प्रवृत्ती आहे आणि या देशावर राज्य करायचं असेल तर पहिल्यांदा इथली शिक्षण व्यवस्था म्हणून काढली पाहिजे, इथला विचार म्हणून काढला पाहिजे आणि आपलं सांस्कृतिक आक्रमण यांच्यावर केलं पाहिजे. त्या माध्यमातूनच या देशाला गुलाम करता येईल. कॅनडाचा ओंटारिओ इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यामध्ये एक अहवाल आहे, साधारणपणे 6 डिसेंबर 1896च्या काळात हा अहवाल आहे, पण त्याच्यामध्ये जे रिसर्च आहे ते 1854 पूर्वी भारतामध्ये अस्तित्वात असलेली शिक्षण व्यवस्था याच्या संदर्भात तिथल्या कलेक्टर्सनी 2 वर्ष रिसर्च केला. म्हणजे जे त्या काळात ब्रिटिश लोकांचे कलेक्टर्स होते त्यांनी 2 वर्ष रिसर्च करून जे फाइंडिंग्स केले त्याचा एकत्रितपणे हा अहवाल त्या ठिकाणी ठेवला आहे. आणि या अहवालामध्ये जर आपण बघितलं तर 1854च्या पूर्वी त्या काळामध्ये जी मद्रास प्रेसिडेन्सी होती त्या मद्रास प्रेसिडेन्सीच्या संदर्भातला तो अहवाल आहे. तो अहवाल असं सांगतो की मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये एकूण 12,600 संस्कृत विद्यालय आणि त्याच्यामध्ये 1,88,000 विद्यार्थी शिकतायत आणि 746 कॉलेजेस आहेत आणि प्रत्येक 1000 विद्यार्थ्यांमागे एक शाळा, एक संस्कृत विद्यालय प्रत्येक 1000 विद्यार्थ्यांच्या मागे हे मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये आहे. आता आपण विचार करा की ज्यावेळी मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये 12,000 संस्कृत विद्यालय होती त्यावेळी अख्ख्या इंग्लंडमध्ये केवळ 2,000 ग्रामर विद्यालय होती. आणि त्यामुळे शिक्षणाची ही जी अवस्था आपल्याकडे होती आणि या शिक्षणामध्ये त्या ठिकाणी त्यांनी संख्या दिली आहे त्या काळच्या जाती व्यवस्थेतले समाजातले सर्व म्हणजे ज्यांना त्या काळात शूद्र म्हटलं गेलं त्यांना देखील शिक्षणाची व्यवस्था ही त्या विद्यालयांमध्ये आहे, त्याची संख्या ही त्या ठिकाणी दिली गेलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं हीच व्यवस्था इंग्रजांनी ज्यावेळी मोडली आणि त्यातनं एक शिक्षण पद्धती आणली, त्या शिक्षण पद्धतीतला जो विचार त्यांनी आपल्यामध्ये रुजवला आणि मग आपलं जे आहे ते वाईट आहे, आपलं जे आहे ते घुसटलेलं आहे, आपलं जे आहे ते मागासलेला विचार आहे आणि त्यांचा जो आहे तो पुरोगामी विचार आहे, आजही त्याचेच बळी या देशामध्ये आपण पडतो. आणि जी परंपरा आपली आहे, ठीक आहे, आपल्या परंपरेमध्ये काही चुकीच्या रीती त्यात गेल्या असतील पण त्याचा पुरस्कार कधी आपल्या समाजाने केला नाही. या देशामध्ये जे भेदभाव आहेत ते भेदभाव हे कधी आपल्या शाश्वत विचारामध्ये नव्हते आणि त्यामुळे ते त्याचे अशा प्रकारचा विचार आपण केला. पण त्यासोबत देशातला सगळा विचार पुरसटलेला आहे, सगळा विचार मागास आहे. अशा प्रकारचं जे आपल्या मनावर बिंबवण्यात आलं आणि त्यातनं देशाच्या प्रती आपली जी भावना असली पाहिजे, जे प्रेम असलं पाहिजे ते आपल्यात कसं नष्ट होईल आणि आपल्या समाजातली जी काही प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती कशा प्रकारे बदलेल हे आक्रमण कालही आपल्यावर झालं आणि स्वातंत्र्यानंतरही सातत्याने तेच आक्रमण आपल्यावर होत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आज सर्वाधिक आवश्यकता जर काही असेल तर जो विचार आपण प्रतिपादित करतो, जो विचार आपण सगळे सांगतो, जो विचार आपण अंगीकारलाय, ज्या विचाराचं आचरण आपण करतो त्या विचाराबद्दल आपल्या मनामध्ये अभिमान असला पाहिजे. कोणीतरी आपल्याला प्रतिगामी म्हणताय आणि कोणीतरी पुरोगामी होत आहे याचा मुकाबला आज करण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळी या देशामध्ये काही मूर्खट लोक संवादहीनता असं म्हणतात त्यावेळी या देशाची इतिहास काय आहे, देशाची संस्कृती काय आहे
ती देखील समाजापुढे आणि देशापुढे जगापुढे आणण्याची आवश्यकता आहे. आज खरं म्हणजे देशामध्ये ज्यावेळी एक बदललेलं वातावरण आहे आणि संपूर्ण जग हे भारताकडे पाहत आहे. आज गेली 20-25 वर्ष जगाची फॅक्टरी म्हणून चीनने काम केलं आणि जगाचं उत्पादन हे चीनमध्ये झालं. आज चीनची अवस्था अशी आहे की तिथली डेमोग्राफी, तिथल्या लोकसंख्येची रचना आणि तिथली अर्थव्यवस्था ही फार काळ चीनला उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये जगाचं लीडर राहू देणार नाही. आणि त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष हे एका देशाकडे आहे आणि तो देश म्हणजे भारत आहे. या भारतामध्ये ही क्षमता आहे की आम्ही जगाची फॅक्टरी बनवू शकतो, जगाची उत्पादन आम्ही करू शकतो. कारण आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं 3D, डेमोग्राफी, डेमोक्रेसी आणि डिमांड, या 3 गोष्टी या देशामध्ये आहे की ज्याच्या माध्यमातून निश्चितपणे हा देश पुढे जाऊ शकतो. आणि आपल्या लोकसंख्येची रचना ही गेल्या 100, 200, 300 वर्षातली आज इतकी उत्तम आहे की मोठं मानव संसाधन आपल्याकडे उपलब्ध आहे. आपल्याला माहिती आहे की 2020 साली ज्यावेळी आपल्या देशाची लोकसंख्या आणि आपल्या लोकसंख्येची रचना आणि आपलं सरासरी वय हे 29 वर्ष असेल, त्यावेळी जपानचं सरासरी वय हे 48 वर्ष असेल, वेस्टर्न युरोपचं सरासरी वय 41 वर्ष असेल, ईस्टर्न युरोपचं सरासरी वय 44 वर्ष असेल, चीनचं सरासरी वय हे 37 वर्ष असेल, अमेरिकेचं सरासरी वय हे 39 वर्ष असेल. म्हणजे संपूर्ण जग हे वार्धक्याकडे जात असेल आणि त्यावेळी संपूर्ण जगाला मानव संसाधनाची आवश्यकता असेल आणि ते मानव संसाधन पुरवण्याची क्षमता आणि ती युवा लोकसंख्या ही केवळ भारताजवळ असेल आणि संपूर्ण जगाला मानव संसाधन पुरवून जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन आणि अर्थव्यवस्थेवर आपला पगडा आपण निश्चितपणे तयार करू शकू. अशा प्रकारची संधी आपल्याकडे आहे. पण या संधीचा जर फायदा घ्यायचा असेल तर आज आमची जी युवा पिढी आहे, आमचा जो विद्यार्थी आहे, याच्या मनामध्ये देशप्रेमाची भावना ही जागृत करणं, राष्ट्रवादाची भावना ही जागृत करणं आणि केवळ स्वतःचा विचार नाही तर आपल्यासोबत समाजाचा विचार केला पाहिजे. अशा प्रकारची भावना त्याच्यामध्ये रुजवणं हे महत्वाचं काम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक वर्ष विद्यार्थी परिषदेने हेच काम केलेलं आहे. पण आता आपल्या समोरची आव्हानं मोठी आहे. हा देश तरुणांचा देश आहे. आपल्या कामाची व्यापकता सुनीलजींनी या ठिकाणी सांगितली. मोठ्या प्रमाणात आपले पूर्णकालीन कार्यकर्ते वाढले आहेत, समाजामध्ये ऍक्सेप्टन्स वाढलाय, विद्यार्थ्यांमध्ये आज आपला ऍक्सेप्टन्स वाढलाय, सर्व भागांमध्ये आपली वाढ होते आहे. पण याच्यासोबत ही जी काही सगळी आपली लोकसंख्या आहे की जी खऱ्या अर्थानं आपल्या देशाला जगाचं मार्गदर्शक बनवण्याची क्षमता ठेवणारी लोकसंख्या आहे. या लोकसंख्येमध्ये देशाच्या बद्दलचा अभिमान, आपल्या संस्कृतीच्या बद्दलचा अभिमान आणि एक आत्मविश्वास की जगावर आम्ही राज्य केलं आहे आणि आम्ही राज्य करू शकतो आणि जगाला मार्गदर्शन आम्ही करू शकतो. अशा प्रकारची भावना तयार करण्याचं काम हे विद्यार्थी परिषदेला करावं लागेल. आणि सर्व पूर्व कार्यकर्त्यांना मला असं वाटतं या निमित्ताने माझी हीच विनंती आहे की समाजाच्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय त्या त्या क्षेत्रामध्ये या तरुणाईला मार्गदर्शन करायचं, या तरुणाईला त्या ठिकाणी प्रेरित करायचं. अशा प्रकारचं काम आपल्याला सगळ्यांना मिळून या ठिकाणी करावं लागेल. सर्व क्षेत्रांमध्ये जर हे काम आपण नेलं तर निश्चितपणे हा जो राष्ट्रवादाचा आपला विचार आहे तो विचार आपण शेवटपर्यंत रुजवू शकू आणि एक बलशाली भारत हा आपण तयार करू शकू. तो बलशाली भारत तयार करण्याकरता विद्यार्थी परिषदेच्या आजी आणि माझी टीमला मी खूप शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं त्याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.